मागील भागामध्ये आपण बघितलं, इकडे रुद्रांश मात्र जागा होता, विकासच्या मेसेजची वाट पाहत. 12 नंतर त्याचा मेसेज आला. त्यानं भेटण्यासाठी बोलावलेली वेळ नेमकी लग्नाची होती. वाटलंच होतं मला, माझ्या लग्नात अडथळा कसा आणायचा हेच ठरवत असणार तो. लग्न सोडून तर मला जाता येणार नाही, पण मग करायचं काय? उद्या हळद लागल्यावर पण घराबाहेर पडता येणार नाही. रुद्रांश स्वतःशीच बडबडला. रूममध्ये एरझऱ्या घालत तो बराच वेळ विचार करत होता. शेवटी काहीतरी ठरवून तोही झोपी गेला. आता पुढे. सकाळी घरातल्या देवांची पूजा अर्चा करून सगळेजण लग्नाच्या व्हेन्यूमध्ये जमले. अंजूच्या घरचेही आले होते. दोन्ही पक्षांकडे हळदीची जोरदार तयारी चालली होती. गार्डनमध्ये त्यासाठी मंडप उभारला होता. अंजू तिच्या रूममध्ये पिवळ्या कलरची काठपदराची साडी घालून तयार झाली. ती केस विंचरणार तेच डोरबेल वाजली. तिनं उघडून पाहिलं तर समोर रुद्रांश उभा होता. ती काही बोलण्याच्या आतच तो पटकन आत आला आणि त्यानं दरवाजा लावला. अहो, ती गोंधळून म्हणाली. रुद्रांशनं वळून अंजूला वर खालून बघितलं. तसा तो स्तब्ध होऊन बघतच राहिला. अंजूही त्याला बघत होती. पांढऱ्या शुभ्र सदऱ्यात त्याचीही बारदस्त शरीरयष्टी रुबाबदार दिसत होती. कशी दिसतीये? अंजूने थोडंसं लाजत विचारलं. कमालीची दिसतीयस. असं वाटतं की ही वेळ इथेच थांबावी आणि मी तुला असंच बघत राहावं. रुद्रांश तिच्या नजरेत बघत म्हणाला. त्यावर ती थोडीशी लाल झाली. तो तिला जवळ घेणार तेच ती मागे सरत म्हणाली. काय करत आहात? मला न्यायला कोणी? तिचं बोलणं पूर्ण होण्याआधीच रुद्रांश तिला कमरेला धरून जवळ ओढलं. अंजू थोडीशी गडबडली. ती त्याचा हात बाजूला करत म्हणाली. काय चाललंय तुमचं? काय म्हणजे? माझ्या होणाऱ्या बायकोला हळद लावायला आलोय. तो मिश्किलपणे डोळे मिचकावत म्हणाला. काय? आणि बाहेर घरच्यांनी विचारल्यावर काय बोलू मी? तिनं घाबरून विचारलं. तो माझा प्रश्न नाहीये. रुद्रांश खांदे उडवत बोलला. त्यानं तिला अजून जवळ ओढलं. अंजू आता अजूनच गोंधळली. अहो, हे बघा, असं करू नका. मी नंतर रूममध्ये आले की या ना मग, ती केविलवाना चेहरा करत म्हणाली. बिलकुल नाही, मी आत्ताच लावणार, रुद्रांश तिला सोडत म्हणाला. त्यानं सदऱ्याच्या खिशामधून छोटा डबा काढला. त्यानं त्यातून हातामध्ये हळद घेतली. अंजू पटकन बेडकडे पळाली आणि वर चढत म्हणाली. नाही, असं करू नका, सगळे हसतील. हसू देत, रुद्रांश पण बेडकडे जात म्हणाला. तो वर चढला तशी अंजू खाली उतरून पळू लागली. रुद्रांश पण तिच्या मागे पळाला. रूम छोटी असल्यानं अंजू एका कोपऱ्यातच अडकली. रुद्रांशनं हात पुढे केला तेच अंजू त्याचा हात पकडून विनवणी करत म्हणाली. प्लीज नको ना. ठीक आहे, मी मला लावतो, असं बोलून रुद्रांशनं त्याच्या दोन्ही हातांनी स्वतःलाच हळद लावली. ते बघून अंजू मोठ्यानं हसत म्हणाली. पहिल्यांदा स्वतःला हळद लावणारा नवरदेव पाहिला आहे मी. अंजू खळखळून हसत होती. रुद्रांश क्षणभर हरवून गेला त्या लोभस चेहऱ्यामध्ये. मध्येच त्याने तिचे दोन्ही हात पकडून खाली केले. तिचं हसणं थांबवून त्याच्याकडे गडबडून पाहिलं. तो भुवई उडवत हसला तसं तिच्या पोटात गोळा आला. त्यानं त्याचा चेहरा तिच्या चेहऱ्याजवळ आणत तिच्या गालावर गाल घासला. अंजूनं जोरदार शहारून डोळे बंद केले. रुद्रांशनं तिच्या दुसऱ्या गालावर पण गाल घासत हळद लावली. त्यानं तसंच तिच्या कानावर ओठ टेकवले. त्याच्या त्या उबदार स्पर्शानं तिच्या संपूर्ण अंगातून गोड शिरशिरी वाहून गेली. रुद्रांश मागे होऊन तिला बघत राहिला. चांगलेच लाल गुलाबी झाले होते तिचे टपोरे गाल. श्वासही हलकासा फुललेला होता. अंजूनं हळूच डोळे उघडले. तिनं पाहिलं तर रुद्रांशचा चेहरा पडला होता. काय झालं? चेहरा का पडला तुमचा? अंजूनं त्याच्या चेहऱ्यावर हात ठेवत विचारलं. तो तिच्या हातावर हात ठेवून गहिऱ्या आवाजात म्हणाला. मी दिवसभर तुला न बघता नाही राहू शकत. ते ऐकून अंजू खुदकन हसली. तुला हसू येतंय? इथं माझ्या मनात काय चाललंय याची कल्पना पण नाही आहे तुला, तो थोडासा चिडचिड करत म्हणाला. अहो, जे तुमच्या मनात चाललंय तेच माझ्या पण मनात चाललंय, पण थोडाच वेळ, मग एकत्रच तर असणार आहोत आपण, अंजू त्याचं नाक ओढत म्हणाली. तो तिला कमरेला धरून जवळ ओढत म्हणाला. पण तरी तुला सोडून जावंसं वाटत नाहीये. ती बोलणार तेच रुद्रांशनं तिच्या ओठांवर बोट ठेवलं आणि तिला निहाळत राहिला. त्याला तसं एकटक बघताना बघून अंजू पुन्हा लाल झाली. रुद्रांशच्या नकळतच त्याचा हात तिच्या उघड्या कमरेवर गेला आणि ती शहारून त्याला बिलगली. त्यानंही तिला घट्ट पकडलं. दोघेही बराच वेळ एकमेकांना मिठी मारून उभे होते. एकमेकांची उबदार मिठी सुखावत होती खूप. दूर होण्याचं बिलकुल मन होत नव्हतं.
अंजू, बाहेरून पियाचा आवाज आला. अंजूने दचकून रुद्रांशला मागे सारलं. अंजू, झालीस का तयार? वाट पाहतायत सगळे, पिया पुन्हा आवाज देत म्हणाली. अंजू घाबरून हळूच म्हणाली, पाहिलंत, आता काय करायचं? बाहेर जायचं, रुद्रांश शांतपणे म्हणाला. असं? तिनं डोळे विस्पारून विचारलं. त्यात काय झालं? रुद्रांश ओठातलं हसू दाबत म्हणाला. तिला तसं घाबरलेलं बघून मजा येत होती त्याला. तुम्ही ना, अंजू त्याच्या हातावर मारत ओरडली. ती तिथला रुमाल घेऊन हळद पुसणार तेच रुद्रांश तिला थांबवत म्हणाला. अगं काय करतीयस? ठेव तो खाली. त्यानं तिच्या हातातला रुमाल घेऊन खाली ठेवला आणि तिचा हात पकडून तिला दरवाजाकडे घेऊन गेला. अहो, पिया आहे ना बाहेर, अंजू अजूनच घाबरून म्हणाली. रुद्रांशनं दरवाजा उघडला. दोघांनाही सोबत बघून पिया हसली आणि भुवया उडवून म्हणाली. ओहो, हळद आधीच लागली वाटतं. नॉट बॅड. रुद्रांशने अंजूकडे हसून बघितलं. ती लटक्या रागानं बघत होती त्याला. चला आता लवकर, कधीचे थांबलेत सगळेजण, पिया म्हणाली आणि हसतच पुढे निघाली. रुद्रांश अंजूचा हात पकडून बाहेर गेला. अहो, अंजूनं हात सोडवण्याचा प्रयत्न केला. घरचे काय बोलतील याचीच धडकी भरली होती तिला. दोघेही मंडपात आले. सगळेजण डोळे मोठे करून त्यांच्याकडे बघू लागले. अंजूने तर आता गोरंमोरं होत मान खाली घातली. आम्ही लावण्याआधीच हळद लागली की काय? अहिल्याबाईंनी हनुवटीवर हात ठेवत विचारलं. वाटलं नव्हतं आपल्या ऑफिसरचं हे रूप पण बघायला भेटेल, कमलाबाई मोठ्यानं हसत म्हणाल्या. बाकीचेही मोठ्यानं हसू लागले. बरोबर, लग्न जसं जवळ येत चाललं आहे, नवरदेव खूपच उतावळा होत चाललाय. आजही त्यालाच धीर धरवला नसणार, हो ना वहिनी? सौरभने अंजूकडे बघत विचारलं. अंजू चांगलीच लाजली होती. तिनं खाली बघतच होकारार्थी मान हलवली. आता आपण हळद लावण्याची गरज नाहीये वाटतं, संपला हळदीचा कार्यक्रम, असं बोलून पूर्वी ताट उचलणार तेच रुद्रांश पटकन म्हणाला. अगं असं कसं? तुम्ही हळद लावल्याशिवाय कसा संपेल? त्यानं अंजूचा हात धरून तिला पाटाकडे नेलं आणि तो खाली बसला. बसा नवरीबाई, नाहीतर नवरदेव ओढून मांडीवरच बसवायचे, अपर्णा हसून तिची खेचत म्हणाली. सगळेजण मोठ्यानं हसले. अंजू आता लाल गुलाबी होऊनच खाली बसली. तिनं पुन्हा एक लटक्या रागाचा कटाक्ष रुद्रांशकडे टाकला. तो आपल्या गालामध्ये हसत होता. सगळेजण एक एक करत त्यांना हळद लावू लागले. हळद झाल्यानंतर फोटोग्राफरनं दोघांचेही फोटोज काढले. बाकीची बॅचलर मंडळी एकमेकांना हळद लावून फोटोशूट करत होती. अंजूचं जेवण तर मेकअप वगैरे करतच चाललेलं होतं. इकडे रुद्रांशचंही तसंच होतं. गुलाबी साडी घालून मुंडावळ्या बांधून तयार झाल्यावर अंजू लग्नाच्या आधीच्या विधींसाठी गेली. तिचं झाल्यानंतर रुद्रांशही गेला आणि विधी पूर्ण करून आला. लग्नाची घटिका आता जवळ आली. पिया, मधू आणि ईशा अंजूला तयार करत होत्या. आज जिजूंचं काही खरं नाही, काय किल्लर दिसतीयस, ईशा अंजूकडे बघत म्हणाली आणि तिनं तिच्या कानामागे तीट लावली. अंजू गोड लाजून हसली त्यावर. आय स्टील डोंट बिलीव्ह, फायनली तुझं लग्न होतंय आज, पिया तिला मिठी मारत म्हणाली. हो ना यार, उद्यापासून अंजू आपल्यासोबत नसणार, मधू अंजू समोर बसत म्हणाली. थोड्या इमोशनल झाल्या होत्या त्या. अंजूही आता इमोशनल होऊन म्हणाली. आपण काही लांब नसणार आहोत, पण तरी आय विल रिअली मिस यू. तिघींनाही तिला मिठी मारली. झाली का तयारी? चला वेळ झाली जायची, बाहेरून शीलाबाईंनी आवाज दिला. ईशानं पटकन उठून दरवाजा उघडला. शीलाबाई आत आल्या. मधू आणि पिया बाजूला झाल्या. अंजू उठून त्यांच्या समोर गेली. शीलाबाईंनी तिची दृष्ट काढून तिच्या चेहऱ्यावर हात फिरवला. दोघींचेही डोळे भरून आलेले होते. अंजूने त्यांचा हात हातात घेऊन त्यावर ओठ टेकवले. हुंदका बाहेर पडताच तेच तिनं त्यांना मिठी मारली. शीलाबाईंचाही कंठ दाटून आला होता. आता रडू नको प्लीज नवरीबाई, नाहीतर सगळा मेकअप खराब करून टाकशील, ईशा त्यांच्याकडे बघत म्हणाली. पियानं तिच्या हातावर मारलं आणि तिला गप्प बसण्याचा इशारा केला. चला चला, मुहूर्त जवळ आलाय, शीलाबाई स्वतःला कसंबसं सावरून बाजूला होत म्हणाल्या. त्या मग अंजूचा हात धरून बाहेर पडल्या. या तिघीसुद्धा मागे गेल्या. एंट्रन्सजवळ रुद्रांश उभा होता. पांढरा शुभ्र सदरा व धोतर, खांद्यावर उपरणं, डोक्यावर सोनेरी फेटा, कपाळावर बांधलेल्या मुंडावळी, गळ्यात मोत्यांची माळ, हातात सोन्याच्या अंगठ्या आणि ब्रेसलेट. जबरदस्त हँडसम दिसत होता तो त्या पेहरावात. त्यात लग्न असल्यानं चेहऱ्यावरची रौनक तर गजबच होती. त्याच्यासोबत तिथे पूर्वी कळस तांब्या घेतलेली तानी, समीर आणि सायली उभे होते. वाव, अंजू मामी किती सुंदर दिसतीये ना, तानी मोठ्यानं म्हणाली.
रुद्रांशने मागे वळून बघितलं तसा तो स्तब्ध होऊन गेला. अंजूनं पिवळ्या कलरची नऊवारी साडी नेसली होती. तिच्या बांधेसूत शरीरावर परफेक्ट बसली होती ती. हातात मोरपंखी कलरचं उपरणं ओढलं होतं. तिचा गोरापान चेहरा मेकअप केल्यानं अजूनच खुलून दिसत होता. ती कपाळावरची चंद्रकोर, नाकातली नथ, गळ्यात दागिने, हातावर बाजूबंद, कमरपट्टा आणि छल्ला. तिच्या सौंदर्यात अजून भर टाकली होती त्या आभूषणांनी. तो तर मग्न होऊन गेला तिला बघण्यात. अंजूही रुद्रांशला एकटक बघत होती. ती त्याच्या जवळ आली तरी दोघांच्याही नजरा एकमेकांवर स्थिरावलेल्या होत्या. आत गेल्यावर बघा काय ते, चला आता, पूर्वी हळूच म्हणाली. दोघेही तिच्या आवाजानं भानावर आले. ब्रो, तुझी अवस्था बघून वाटतंय की तू अंजूला उचलून न्यायला पण कमी करणार नाहीस, समीर रुद्रांशकडे बघून चिडवत म्हणाला. सगळेजण हसू लागले. नॉट अ बॅड आयडिया, रुद्रांश हसत म्हणाला. अंजूने चमकून पाहिलं त्याच्याकडे. ती मान हलवत नको बोलली आणि तिनं शीलाबाईंकडे इशारा केला. पण तरी त्यानं तिला उचलून घेतलं. सगळेजण त्यांना चिडवत ओरडू लागले. रुद्रांशने हसतच एक डोळा मिचकावला. अंजूने लाजतच एका हाताने तिचा चेहरा झाकला. तो तिला घेऊन आत निघाला. सगळी मंडळी दोघांचंही अक्षता टाकून स्वागत करत होते. स्टेजवर आल्यावर रुद्रांशनं अंजूला खाली उतरवलं. दोघांनाही मग पाटावर एकमेकांकडे तोंड करून उभं केलं गेलं. पियानं सगळीकडे नजर फिरवत विचारलं, हा सौरभ कुठे गेला? करमेना की काय? मधूने हळूच हसत विचारलं. पियानं तिच्याकडे नजर रोखून बघितलं आणि मग सारवासारव करत म्हणाली, दिसला नाही म्हणून विचारलं. तसं मधू, तर तुमचे राहुल सर पण दिसत नाही आहेत. बघा जरा. मधू पण आता आजूबाजूला बघू लागली. खरंच की. ईशा, तुला माहिती आहे का? मधूनं ईशाकडे बघत विचारलं. पण ईशा मॅडम तर समीरसोबत नजरेचे खेळ खेळण्यात बिझी झाल्या होत्या. अंजू, सौरभ कुठे आहे? पियानं अंजूच्या हातात हार देत हळूच विचारलं. अंजू मान हलवून माहीत नाही बोलली आणि हळूच रुद्रांशला सौरभबद्दल विचारलं. रुद्रांशने थोडंसं गडबडून आजूबाजूला बघितलं. असेल इथेच कुठेतरी, तो तिच्याकडे बघत म्हणाला. अंजू बोलणार तितक्यात दोघांमध्ये अंतरपाठ धरला गेला. आता मंगळाष्टिका म्हणायला सुरुवात झाली. तदैव लग्नं सुदिनं तदैव तारावलं चंद्रबलं तदैव विद्यावलं दैववलं तदैव लक्ष्मीपते प्रियुगम स्मरामी शुभमंगल सावधान. पियाची नजर सारखी सौरभला इकडे तिकडे शोधत होती. मंगळाष्टिका संपायला आली तरी तो आला नव्हता. अंजू आणि रुद्रांशची अवस्था तर वेगळीच होती. दोघांनाही आता धीर धरवत नव्हता. शुभमंगल सावधानचा दणदणीत गजर होऊन मंगळाष्टक संपलं. बाहेर बँडबाजाचा आवाज पण जोरात दणदणाट सुरू झाला. सगळ्यांचा टाळ्यांचा गजरासोबत अंतरपाठ बाजूला केला गेला. रुद्रांशने हसून अंजूकडे पाहिलं आणि हारकडे इशारा केला. अंजूने हार घालण्यासाठी हात वर केले पण हसून पुन्हा खाली केले. रुद्रांशने थोडंसं नजर रोखून बघितलं. त्यानं स्वतःच तिचा हात धरून गळ्यात हार घालून घेतला आणि लगेच तिच्याही गळ्यात हार घातला. तिनं खुदकन हसून दिलं त्यावर. तिचं ते गोड हसू बघून तोही हसला. बाकीचेही टाळ्या वाजवून हसत होते. आपल्या उतावळ्या नवऱ्याला दोघांनाही तिथं चेअरवर बसवलं. आलेली पाहुणे मंडळी त्यांना भेटून गिफ्ट शुभेच्छा देत होती. सर्वसोबत ही फोटोज काढले जात होते. नंतर घरच्यांसोबत छानसं फोटोशूट झालं. दोघांनाही मग होमाच्या ठिकाणी नेलं गेलं. ब्राह्मण मंत्र म्हणत होते आणि ते दोघे ते सांगतील तसं करत होते. कन्यादानाची वेळ आली. शीलाबाईंनी अंजूचा हात रुद्रांशच्या हातात दिला तशी अंजू भावूक झाली. डोळे पाण्याने तुडुंब भरून आले. रुद्रांशनं तिच्या हातावर हात ठेवला तरी तिला कंट्रोल होईना. शीलाबाईंनीही डोळ्याला पदर लावला. आई, आयुष्यभर हिच्या डोळ्यात पाणी येऊन देणार नाही मी, वचन देतो, पण तुम्हीही रडू नका प्लीज, रुद्रांश शीलाबाईंकडे बघत म्हणाला. त्या मान हलवून हसत हो म्हणाल्या. पण हिला लग्न करायचं नाही वाटतं, रुद्रांश हळूच बोलला. करायचंय, अंजू रडता रडता म्हणाली. दोघेही हसू लागले तिला. अंजूने रुद्रांशच्या हातावर मारलं. त्यानं एका हातानं तिचे डोळे पुसले. त्यानं हसण्याचा इशारा केला तसं तिनेही हसून दिलं. अहिल्याबाई आणि शीलाबाईंनी त्या दोघांना कंकणबंधनासाठी हळकुंड दिलं. त्यांनी मग एकमेकांच्या हातात हळकुंड बांधलं. ब्राह्मणानं कुंकू लावण्यासाठी सांगितलं. रुद्रांशने अंजूच्या भांगेत कुंकू भरलं. तिनं अतीव समाधानानं डोळे बंद केले. मंगळसूत्र हातात घेऊन रुद्रांश तिच्याकडे बघत होता. तिनं डोळे उघडून मान पुढे केली. तिची अधीरता बघून तो थोडासा थांबला. काय करताय, घाला लवकर, ती डोळे मोठे करून म्हणाली. त्यानं हसतच तिच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घातलं.
अंजू मंगळसूत्र हातात घेऊन भरल्या डोळ्यांनी त्याच्याकडेच बघत होती. तिला तसं बघून रुद्रांशचे पण डोळे ओलावले. त्यानं तिचा हात हातात घेतला. कळत नाही यावर विश्वास ठेवू की नको, अंजू रुद्रांशकडे बघून भरलेल्या आवाजात म्हणाली. मी काही करू का म्हणजे विश्वास बसेल, रुद्रांश हळूच म्हणाला. तो गालामध्ये हसला. अंजूला त्याच्या बोलण्याचा अर्थ समजला. तिनं हलकंच त्याला मारलं आणि मान हलवून हसून दिलं. नंतर अहिल्याबाईंनी पुढे जाऊन अंजूच्या पायात जोडवी घातली. आता राज तिथे बसला. होम सुरू झाला. राजनं दोनदा अंजूच्या हातात लाह्या टाकल्या. अंजू आणि रुद्रांश दोघेही मिळून ते त्या अग्निकुंडात सोडत होते. कानपिळीची वेळ आली. राज हळूच रुद्रांशचा कान पिरगाळत म्हणाला, काळजी घ्या हा तिची जिजू. आणि मग हळूच कानाजवळ जात म्हणाला, तुम्हीही काळजी घ्या. तिनं कितीही त्रास दिला तरी सहन करा हा. रुद्रांश मोठ्यानं हसला. तो मान हलवत हो बोलला. काय बोलला हा, अंजूनं संशयानं विचारलं. काही नाही ताई, तुझी काळजी घे बोललो. राज अंजूला मागूनच मिठी मारत म्हणाला. रुद्रांशने राजला कपडे आणि गिफ्ट बॉक्स दिला. ब्राह्मणाने मग गठबंधन करायला सांगितलं. पूर्वीने दोघांचंही गठबंधन केलं. रुद्रांश अग्निप्रदक्षिणेसाठी उठला. त्यानं अंजूचा हात देऊन उठवलं. दोघांनीही एकमेकांचा हात घट्ट धरला. आता सप्तपदी सुरू झाली. रुद्रांश प्रत्येक फेऱ्यानंतर अंजूचा हात हातात धरून तिला एक एक वचन देत होता आणि अंजू तिथल्या तांदळाच्या राशीवर पाय ठेवत होती. 7वं वचन झालं तसं दोघांनीही हसतच एकमेकांच्या डोक्याला डोकं टेकवलं. दोघांचेही चेहरे तेजानं भरभरून निघाले होते. विवाह संपन्न झाला, ब्राह्मण म्हणाले. तेच अंजूनं रुद्रांशला मिठी मारली. रुद्रांशनेही तिच्या डोक्यावर ओठ टेकवून तिला मिठीत घेतलं. फायनली आज रुद्रांश अंजू एकमेकांचे झालेले होते. रुद्रांशनं तिला बाजूला करून तिचा हात हातात घेतला. ती खाली बघून रडत होती. रडतेस काय वेडाबाई, रुद्रांश तिचा चेहरा हातात घेत म्हणाला. त्यानं तिचे डोळे पुसून तिच्या डोक्यावर ओठ टेकवले. नवरीबाईला विश्वास बसेना की काय, काका पुन्हा एकदा बोला हो जरा, पूर्वी हसतच म्हणाली. विवाह संपन्न झाला, ब्राह्मणही हसत म्हणाले. तसे सगळेच जण हसायला लागले. अंजूने पण खाली बघून हसून दिलं. कॉंग्रॅच्युलेशन्स मिसेस मोहिते, रुद्रांश तिचा चेहरा वर करत म्हणाला. त्याचेही डोळे पाणावले होते थोडेसे. सेम टू यू मिस्टर मोहिते, ती आलेला हुंदका आवरून हसत म्हणाली. दोघेही एकमेकांच्या नजरेत अडकले गेले. ते एकमेकांकडे बघून हसतच होते की तितक्यात हॉलमधून कुणीतरी मोठ्यानं ओरडलं, थांबा. सगळ्यांनी तिकडे बघितलं. दोघांनीही दचकून तिकडे पाहिलं तर समोर रुद्रांशसारखाच लग्नाची वेशभूषा करून सौरभ उभा होता. तुझी हिंमत कशी झाली सौरभ, तो रुद्रांशकडे बघून मोठ्यानं ओरडला. सौरभ? हॉलमधले सगळेच जण स्वतःशी उद्गारले. त्यांनी स्टेजवर बघितलं. सगळ्यांच्या चेहऱ्यावर एक अनामिक भीती दाटून आली होती. पिया तर शॉक लागल्यासारखी आधी सौरभकडे आणि मग रुद्रांशकडे बघत होती. रुद्रांशने घाबरून सर्वत्र नजर टाकत अंजूकडे बघितलं. अंजू खाली बघत होती. तू असं कसं होऊन दिलंस अंजू, तू सौरभसोबत लग्न केलंस. तू ओळखू पण शकली नाहीस की तो तुझा रुद्रांश नाही तर सौरभ आहे. बस हेच होतं का तुझं प्रेम? खाली उभा असलेला सौरभ चिडून म्हणाला. अंजूने एकदा रुद्रांशकडे बघितलं. ती मग त्याच्याकडे बघत म्हणाली, ड्रामा बिलकुल नाही हा सौरभ, तू सगळ्यांना फसवू शकतोस, मला नाही. हे माझे रुद्रांश आहेत, मी ओळखणार नाही असं कधी होणारच नाही. सौरभ मान हलवून मोठ्यानं म्हणाला. अगं डोळे उघड आणि बघ, मी आहे रुद्रांश, याला बघतोच. नाही, अंजू रुद्रांशला मिठी मारत ओरडली. हे माझे रुद्रांशच आहेत, तू आता ड्रामा बंद कर नाहीतर मीच बघेन तुला, ती सौरभला धमकीवजा म्हणाली. रुद्रांशने हसून सौरभकडे बघितलं. शिट यार, माझाच पचका केला हिने तर. ब्रो, ही तर धमकी द्यायला लागली रे, असं बोलून सौरभनं डोक्यावरची पगडी काढली. तसा सगळ्यांचा जीव भांड्यात पडला. पियाने तर कपाळावर आलेला घाम उलट्या हातानंच पुसला आणि ती स्वतःवरच चमकली सुद्धा. एवढी कशी काय घाबरली होती ती? कारण वहिनी आहे ती तुझी आता. आणि काय रे, पूर्वी सौरभजवळ येत म्हणाली आणि त्याचा कान धरून ओरडली. हार्ट अटॅक आणला असतास तू सगळ्यांना. सॉरी ताई, तो कान सोडवून म्हणाला. आणि हा लग्नाचा ड्रेस का घातलायस तू? भावाचं लग्न सोडून कुठे गेला होतास? ते त्या नवरदेवाला विचार ताई, लग्नाच्या दिवशी पण मिशन सुटत नव्हतं त्याला, तिनं त्याला खालून वर निहाळत विचारलं. सौरभ रुद्रांशकडे बघत म्हणाला. वर खोडील हसलाही. काय? अंजू बाजूला होतो रडली. म्हणजे? तिनं न समजून विचारलं.
तुमचे नवरदेव मंडप सोडून जाणार होते. नशीब मी होतो, नाहीतर तुझ्यासोबत अर्धलग्न माझंच लागलं असतं. सौरभ रुद्रांशकडे थोडंसं रागानं बघत म्हणाला. ए नाही अंजू, ऐकू नकोस त्याचं, काहीही बडबडतोय. रुद्रांश अंजूकडे बघत म्हणाला. त्याचमुळे माझ्या भावाचं लग्न मिस केलं मी. सौरभ मुद्दामून रडण्याचं नाटक करत म्हणाला. अरे नंतर लग्नाचा व्हिडिओ पहा, पण आता गप्प बस. रुद्रांश सौरभकडे बघून ओरडला. आवाजात जरब होती हे सांगायला नको. तुम्ही खरंच जाणार होतात? अंजूनं रुद्रांशला विचारलं. तिच्या डोळ्यात हलकी वेदना भरून आली. रुद्रांश कसं तरी हसत म्हणाला. नाही ग, त्याचं कुठं ऐकतेस? बरोबर बोलतोय तो वहिनी. मुकेश तिथे येत म्हणाला. सगळ्यांनी आता त्याच्याकडे पाहिलं. मागून राहुलही आला आणि खुश होऊन म्हणाला. सर, मिशन कम्प्लिटेड. विकासला पकडून नेलं DGP सरांनी. बरं झालं सौरभच गेला तिथे, नाहीतर उगाच तुम्हाला त्रास झाला असता. रुद्रांशनं डोक्याला हात लावतच अंजूकडे बघितलं. ती आता थोडंसं चिडून पाहत होती त्याला. ती आजूबाजूला नजर टाकून त्याला हळूच म्हणाली. आज काही बोलत नाही मी, पण तुम्ही बघाच नंतर मी काय करते ते. तिनं सगळ्यांकडे हसून बघितलं. रुद्रांशनेही थोडंसं चिडून त्या तिघांकडे बघितलं. सौरभला तर त्याला तसं बघून मज्जा येत होती. तरीच म्हटलं की तुम्ही दोघे का दिसला नाहीत? कितीतरी वेळ शोधत होतो आम्ही सगळे. एक मेसेज तरी करायचा ना, पूर्वी मुकेशला म्हणाली. त्यानं कानाला हात लावला. ती त्याचा हात खाली घेत हसली. चला, सगळं छान झालं म्हणायचं. अहिल्याबाई खुश होत म्हणाल्या. सगळ्यांचा आशीर्वाद घ्या. ब्राह्मण अंजू आणि रुद्रांशला म्हणाले. ते दोघेही मग जोडीनं सगळ्यांचा आशीर्वाद घेऊ लागले. चला चला आता जेवण करून घ्या, गावी जायला उशीर नको, महादेवराव उठत म्हणाले. मोठी मंडळी मग एक एक करत जेवणाच्या हॉलकडे गेली. अंजूने थोडंसं चिडतच मोजडी घातली. रुद्रांश त्याची मोजडी घालणार तेच ती जागेवर नव्हती. इथे आहे जिजू, पिया समोर हात करत म्हणाली. तुला एवढंसं काम पण नाही जमलं का? सौरभ समीरच्या डोक्यात मारत ओरडला. मी एकटाच होतो, कळलं ना? काय काय बघणार होतो? समीर पण त्याला मारत म्हणाला. आज ऑफिशियली सालीसाहेबा झालात तुम्ही माझ्या. बोला, काय हवं? रुद्रांशनं त्या तिघींकडे बघत विचारलं. समीर मोठ्यानं हसून म्हणाला. चांगली तगडी रक्कम मागतील या, हो ना? गप रे, ईशा त्याला ओरडली. आम्हाला पैसे नको. मधू रुद्रांशकडे बघत म्हणाली. मग? रुद्रांशने कुतूहलानं विचारलं. महिन्यातून एकदा अंजूला आमच्याकडे पाठवायचं राहण्यासाठी, पिया हसत म्हणाली. अंजूनेही खुश होऊन रुद्रांशकडे पाहिलं. बस एवढंच? ते तसंही होणारच आहे, रुद्रांश गालामध्ये हसत म्हणाला. का? पियानं न समजून विचारलं. कारण ही रुसली की रुसून तुम्हाला सोडून जाणार कुठे ना. तिच्या हक्काच्या मैत्रिणी आहात तुम्ही, तो खांदे उडवत म्हणाला. हे बरोबर बोललास तू, सौरभही मोठ्यानं हसत म्हणाला. अंजूनं रुद्रांशच्या हातावर मारलं. तसे सगळेजण हसायला लागले. तुम्ही ती रुसली तरी तिला मनवाल माहिती आहे आम्हाला, आणि ती पण लगेच माफ पण करेन तुम्हाला. तुमच्यापेक्षा तिच्यावर जास्त डाऊट आहे आम्हाला, ईशा हसत म्हणाली. हो ते आहे, माझी अंजू माझ्यावर नाराज राहूच शकणार नाही, हो ना? रुद्रांशही विश्वासानं म्हणाला. अंजूने त्याच्याकडे थोडंसं लाजून पाहिलं. त्यामुळं आम्हाला शब्द हवा आहे तुमचा, मधू रुद्रांशकडे बघत म्हणाली. ओके चालेल, पाठवेन मी एक दिवस, पण एकच दिवस हा, कारण आता मी जास्त वेळ लांब नाही राहू शकणार माझ्या बायकोपासून. रुद्रांश अंजूला मिठी मारत म्हणाला. सगळेजण त्यांना चिडवून हसू लागले. अंजू मनातून खुश होती. गालांवरही हलकी लाली चढली होती. तरी तिनं रुद्रांशकडे थोडंसं नाराजीने बघितलं. तो तर गालामध्ये हसत होता. चला आता आपल्याला सगळं आवरून जायचंय, पूर्वी त्यांना म्हणाली. ते सगळेजण मग जेवण करण्यासाठी गेले. तर फ्रेंड्स, आजचा भाग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा आणि पुढचे भाग पाहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.